नमस्कार, मी पल्लवीज क्रिएशन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आज आपण करूया अगदी रबडीसारखी आणि चवीला म्हटलं तर अप्रतिम अशी गाजराची खीर. तर माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा, खूप चविष्ट बनली जाते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सुरुवातीला कढईमध्ये 2 ते 3 मोठे चमचे तूप गरम करून घ्यायचं आणि तुपामध्ये आता आवडीनुसार यामध्ये ड्रायफ्रूट्स आपल्याला टाकून घ्यायचे आहेत. तर इथे थोड्याशा मनुका, काजू बदामाचे काप आणि थोडीशी चारोळी घेतलेली आहे. ती तुपामध्ये टाकून छान अशी तुपामध्ये परतून घ्यायची आहे. पहा या पद्धतीने मनुका छान अशा फुलल्या जातात आणि थोडासा हलकासा ब्राऊन कलर येतो. हे पहा काढून घेऊयात. आणि याच कढईमध्ये आता 1 वाटी गाजर किसून घेतलेलं आहे. ते तुपामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे. गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवर गाजर छान असं परतून घ्यायचं आहे. आणि आता वरून थोडंसं तूप टाकून घ्यायचं 1 चमचा. आणि अर्धी वाटी शेवया घेतलेल्या आहेत, त्याही तुपामध्ये छान अशा परतून घ्यायच्या आहेत 2 ते 3 मिनटं. आणि गॅस मिडियमच ठेवायचा आहे, कुठेही फुल करायचं नाही किंवा जास्त असं बारीक करायचं नाही. परतून घेऊयात आपण गाजर आणि आता शेवयाही मिक्स करून घ्यायच्या. हे पहा शेवया छान अशा फुलल्या जातात. आणि आता वरून दूध टाकून घ्यायचं आहे. तर इथे सुरुवातीला 2 वाट्या दूध टाकून घेतलेलं आहे. मिक्स करून घेऊयात आपण. आणि आता तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. मिक्स करून घेऊयात आपण आता. हे पहा. आणि आता 1 वाटी पाणी टाकून घेत आहे. इथे तुम्ही पूर्ण दूध वापरलं तरी चालेल. आणि आता छान असं मिक्स करून घेऊयात. फुल गॅस करायचा आहे आता. हे पहा. आणि इथे मी थोडासा शाबू भिजवून घेतलेला आहे 4 ते 5 चमचे, तो टाकून घेऊयात. नाही टाकला तरी चालेल, पण खाताना खूप छान लागतो या पद्धतीने असं टाकल्यानंतर. झाकण ठेवून आता 4 ते 5 मिनटं खीर अशी शिजून घ्यायची आहे. शेवया छान अशा शिजल्या जातात, मऊसूत होतात. हे पहा दूध असं कमी झालेलं आहे. आणि आता यामध्ये आपल्याला इथे थोडासा खवा टाकून घ्यायचा आहे. नसेल तर तुम्ही इथे घरगुती साय असेल तीही फेटून टाकली तरी चालेल, किंवा दूध पावडर थोडीशी टाकली तरी चालेल. छान असं खीर आपली क्रीमी बनली जाते. अजून वरून इथे मी 1 वाटी दूध यामध्ये ॲड केलेलं आहे. खीर थोडीशी ते मला दाटसर वाटत होती, त्यामुळे जर तुम्हाला अशी दाटसर हवी असेल तर तुम्ही नाही दूध ॲड केलं तरी चालेल. हे पहा दूध टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं. हे पहा या पद्धतीने. आता शिजवायची काही गरज नाही, फक्त एकजीव करून घ्यायची आपल्याला. हे पहा. आणि आता आवडीनुसार यामध्ये साखर टाकून घ्यायची आहे. तुम्हाला किती गोड आवडतं त्यानुसार. तर इथे मी 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. आणि मिक्स करून घेऊयात. छान गोडसर होते आपली खीर, जास्त अशी गोडी होत नाही किंवा जास्त असं कमी होत नाही. 1 वाटी साखर पुरेशी होते. आणि आता मिक्स करून घेऊयात. आणि साखर टाकल्यानंतर खीर आपली पातळ होते थोडीशी, त्यामुळे छान असं एकजीव करून घ्यायची आहे. हे पहा. आणि थोडंसं ते व्हॅनिला एसेन्स टाकून घेत आहे, यामुळे सुगंध खूप छान येतो. नसेल तर वेलची पूड टाकली तरी चालेल. हे पहा 1 उकळी काढल्यानंतर आता बारीक गॅसवर 2 ते 3 मिनटं खीर शिजवून घ्यायची. यामुळे साखर छान अशी खिरीमध्ये एकजीव होते. हे पहा बारीक गॅसवर करायची आहे आपल्याला. आणि आता गॅस बंद करून घेऊयात. तर ही खीर तुम्ही गरम गरमही खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंडही खाऊ शकता, खूप चविष्ट लागते. तर आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी आपली दाटसर अगदी बासुंदीसारखी खीर आपली तयार झालेली आहे. तर या सीझनमध्ये या पद्धतीने ही गाजराची खीर तुम्ही नक्की करून पहा. मी बनवलेली आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी हेल्पफुल वाटली तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि एबीवर असाल तर फॉलो करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.